शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपानतो ब्रह्मा मूळ माया मुक्ताय धन्य 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 निवृत्ती राया धन्य ज्ञानदेव सोपान सखया. असं आमच्या माऊली कान्होपात्रांनी ज्या सोपान काकांचं वर्णन केलेलं आहे. मला गंमत अशी वाटते की आमच्या वारकरी संप्रदायामध्ये काका हे अभिधान दोनच व्यक्तींना आहे आणि त्याचा पुन्हा अनुबंध वेगवेगळा आहे. काका हा जो शब्द आहे की ज्याचा म्हणजे ते पितृतुल्य आहे. कारण आपल्याकडे ज्याला आपण वडिलांचा भाऊ या अर्थाने नातेसंबंधात काका हा जो आपण उल्लेख करतो, इथे सोपान काका आणि गोरोबा काका. काका म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायिक आम्ही जे आपले सगळे आहेत त्या वारकरी विश्व जे आहे, या वारकरी विश्वामध्ये काका हा शब्द उच्चारल्यानंतर दोन विभूतिमत्व डोळ्यासमोर आपसूक उभी राहतात, सोपान काका आणि गोरोबा काका. आता इथे पुन्हा गंमत आहे. गंमत अशी आहे की गोरोबा काका हे संत मंडळामध्ये वयाने आणि आध्यात्मिक अधिकाराने श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ आहे म्हणून आदरार्थी बहुवचन काका हे त्यांना जोडलेलं आहे. ते वयाने ज्येष्ठ वाढत नाही, कारण ते नामदेवरायांपेक्षा सुद्धा वयाने ज्येष्ठ आहेत, मोठे आहेत. काकांचा जो आध्यात्मिक अधिकार आहे तो नामदेवरायांच्या गाथेमध्ये नमूद आहे. तो जो प्रख्यात सगळ्यांना माहिती प्रसंग की मडकं थापटून बघितलं. आपण बाकीचा कथाभाग सोडून देऊ, कारण व्यक्तिशः मला फार म्हणजे व्यक्तिशः आपण लागू नका, पण याच्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं की प्रत्यक्ष ज्यांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचत असेल ते नामदेवरायांचं कच्चं खरोखर मडकं एवढं असेल का याची मला शंका येते बरं का. याचा अर्थ मी अभंगातलं किंवा ते जी साक्ष आहे ती खोटी मानतो असं नाही, मला आपली शंका येते. तिथे गोरोबा काकांनी थापटणं मारून प्रत्येकाची परिपक्व अवस्था अंतःकरणाची किती आहे हे तपासलं. ही कथा सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी कोणाची अंतर्भूमी ही चांगल्यापैकी भाजून पक्की झालेली आहे, परिपक्व झालेली आहे हे तपासण्यासाठी गोरोबा काकांनाच का पाचारण केलं. म्हणजे काकांचा व्यवसाय मडकी भाजून तपासणं होता हा माझ्या दृष्टीने अत्यंत अनुषंगिक भाग आहे, कारण तो त्यांचा व्यवसाय होता. पण नामदेवरायांनी जे वर्णन केलेलं आहे की खरोखर परिपक्व परमार्थामध्ये इथे जमलेल्यांपैकी नेमके कोण आहेत हे तुम्ही तपासून बघा, थापटून बघा, म्हणजे चाचपून बघा, हे सांगण्यासाठी गोरोबा काकांना पाचारण करणं. याच्यात जो नामदेवरायांनी शब्द वापरलेला आहे गाथेमध्ये की गोरा बोलाविला जुनाट पै जुना हाती थापटणे अनुभवाचे परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी वैराग्याचे वरी पाल्हाळीला. ही जी शब्दरचना आहे, ही जी शब्दकळा आहे, ही गोरोबा काकांचा आध्यात्मिक अधिकार सिद्ध करणारी. गोरा बोलाविला जुनाट पै जुना की ज्याचा परमार्थ मुरलेला आहे. जसं लोणचं, नवीन घातलेलं लोणचं आणि मुरलेलं लोणचं हा जो चवीत फरक आहे, तसा ज्यांच्या ठिकाणी परमार्थ पूर्ण मुरलेला आहे आणि अनुभवाच्या रूपाने जो अनुभूती संपन्न महात्मा आहे ते गोरोबा काका आहे. त्यामुळे काकांचं ते जे परमार्थातलं ज्येष्ठत्व आहे ते काका या आदरार्थी बहुवचनाने निर्देशित होतं. म्हणून आम्हाला काका म्हटल्यानंतर पहिले आठवतात गोरोबा काका. आणि त्याच्यानंतर म्हणजे काका वयाने ज्येष्ठ आहेत, पण वयाने लहान असून सुद्धा सोपान देवांना सोपान काका असं जे आम्ही आदरार्थी बहुवचन लावतो त्याचा संबंध ज्ञानदेव आणि सोपान काका यांच्या नात्याशी. कारण नामदेवराय जेव्हा म्हणतात नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस, की हे चैतन्य 21व्या वर्षी जरी समाधिस्थ होत असलं तरी अध्यात्माच्या परमार्थाच्या अनुभूती संपन्नतेच्या बाबतीमध्ये हे विभूतिमत्वातले बाप आहेत. इथे बाप याचा अर्थ श्रेष्ठत्व नामदेवरायांनी ज्ञानोबारायांचं जे निर्देशित केलेलं आहे असा. तुम्हाला जेव्हा म्हणतात तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू,
किंवा नाथांनी जे वर्णन केलंय, साधकांचा मायबाप दर्शने हरिताप सर्वावती सुखरूप ज्ञानोपा माझा, ते जे बाप आपण आज सुद्धा आपण म्हणतो ना की अहो नाही त्या अमुक एका बाबतीमध्ये तो बाप माणूस आहे, याचा अर्थ त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या तोडीचे तेच एकमात्र आहे. असे बापज्ञानेश्वर समाधिस्थ जे आहेत त्यांचे तितकेच अधिकार संपन्न धाकटे बंधू म्हणून काका आहे. सोपान काकांना माझ्या आकलनाप्रमाणे अतिशय वयाच्या दृष्टीने अल्प वयात सुद्धा काका हे जे बहुमानकारक पद किंवा उपाधी जोडलेली आहे त्याचा एक संबंध नात्याशी आहे की ज्ञानोबारायांसारखा बाप माणूस परमार्थातला अनुभूती संपन्न त्यांचे धाकटे बंधू तितकेच अधिकार संपन्न आहे हे त्यातनं एक सूचित होतं. आणि दुसरं, काकांच्या जे मोजके अभंग आज आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या मोजक्या अभंगांच्या मधनं जी काकांची अनुभूती दिसते सोपानदेवांची, ती अनुभूती सुद्धा त्यांचं काका ही उपाधी सार्थ ठरवते. आणि याचं कारण आहे, याचं कारण असं आहे की जो संपूर्ण ज्ञानदेवांच्या साहित्याचा, ज्ञानदेवांच्या विचार विश्वाचा जो गाभा आहे, जे अधिष्ठान आहे, जो पाया आहे, चिदविलास, काकांच्या सोपानदेवांचे जे दुर्दैवाने आपल्याकडे सोपानदेवांचे फारसे अभंग मुद्रित स्वरूपामध्ये अजूनही आपल्याला उपलब्ध झालेले नाहीये. कदाचित पुढे होतील सुद्धा. आज आपल्याकडे ज्या मान्य गाथा आहेत त्याच्यामध्ये साधारण 50-52 पर्यंत अभंग आपल्याला उपलब्ध होतात. त्या अभंगांच्या मधनं जो अनुभव सोपानदेवांचा व्यक्त होतो त्या अनुभवाची जातकुळी ही एकीकडे ज्ञानदेवांची आणि पुढे तुकोबारायांपर्यंत आपल्याला सर्वत्र समान दिसते. हा जो भागवत धर्माचा विचार आहे हा इंग्रजी वेळेला आपण कॉन्टिनम म्हणतो की निवृत्तीनाथांपासून निळोबांपर्यंत एकच विचार आहे. त्याची जी अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती प्रत्येक या परंपरेमधल्या व्यक्तिमत्वाच्या अनुभूतीनुसार फक्त अभिव्यक्ती बदललेली आहे, अनुभूती एकच आहे. सोपानदेवांच्या अभंगांचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे की सर्वत्र आपल्याला ज्ञानदेवांचं जे अद्वैत दर्शन आहे त्याचे पडसाद थेट इथे ऐकू येतात. आता याचा एक मला काय झालं माहिती का, हल्ली मला फार म्हणजे गंमत वाटते की दोन व्यक्तींच्या अनुभवांमध्ये किंवा अभिव्यक्तीमध्ये साधर्म्य दिसलं की आम्ही आमच्या कोत्या बुद्धीप्रमाणे कुणी कुणाची नक्कल केली किंवा कॉपी केली ह्याच्यात आवडतो वाद घालायला लागतो. आणि मग हा पूर्वकालीन आहे, मग याचा हा विचार आहे, हा उत्तरकालीनांनी वापरलाय, म्हणजे उत्तरकालीनांनी पहिल्याची कॉपी केली, असे समंग बेजबाबदार निष्कर्ष काढून आम्ही मोकळे होतो. सोपानदेवांच्या अभंगांमध्ये किंवा सोपानदेवांच्या संपूर्ण विचारसृष्टीवरती अद्वय दर्शनाचा ज्ञानदेवांनी जे प्रतिष्ठित केलं, ज्ञानेश्वरीमधनं, सांगदेव प्रसष्टीमधनं आणि अनुभवामृतामधनं, त्या विचार विश्वाचं प्रतिबिंब दिसावं इथे सोपानदेवांची अधिकार संपन्नता दिसते. का अनुभूती एकच आहे. ज्या दृष्टीने ज्ञानदेव जगाकडे बघतायत त्याच दृष्टीतनं तितकेच अधिकार संपन्न सोपानदेव जगाकडे बघतायत. अनुभूतीच्या पातळीवरती दोघं समान आहेत. त्यामुळे ती अनुभूती अभिव्यक्तीमध्ये सुद्धा एकाच पद्धतीने प्रगट झालेली आहे. इथे कुणी कुणाची नक्कल करण्याचा कारण त्याला गरज पण नाहीये. काय झालं हे प्रबंध लिहून कोणाला पीएचडी मिळवायचं नव्हतं त्या काळामध्ये. त्यामुळे सोपानदेवांच्या अभंगांकडे जेव्हा आपण बघतो आणि त्या अभंगांच्या मधनं सोपानदेवांची जी अनुभूती संपन्नता आपल्या मनावर जी बिंबते त्याचा जो धागा आहे तो ज्ञानदेवांच्या अद्वैत दर्शनाशी आणि परंपरेने नाथसंप्रदायाचं जे संपूर्ण विचार संचित परंपरेने या चारही भावंडांच्याकडे आलेला आहे त्याच्याशी हा जाऊन पोचतो. त्या दर्शनाचे काही कवर्स आहे जे सोपानदेवांच्या अभंगांच्या मध्ये पडलेले आहेत. ते अत्यंत रम्य आणि मनोहर आहेत. त्याचे काही कवर्स आपण बघितले की सोपानदेवांना काका हे जे आदरार्थी अशी जी उपाधी आहे ती किती सम्यक आणि सार्थ ठरते याची प्रचिती ताबडतोब यावी बरं का. सोपानदेवांचा एक अभंग आहे. अभंग असा आहे, अभंगाची सुरुवात अशी आहे, हरिसुख वेशे नाचोत सर्वदा गोविंदा परमानंदा हरिबोधे.
ही अभंगाची सुरुवात आहे बरं का. अभंगाचं तिसरं चरण असं आहे, निर्गुण नेणो सगुण आचार, सर्व काळी नर ब्रह्मरूप. सोपान पादप अवघेची हरिरूप, हरिवीण स्वरूप नेघे चित्त. ही पूर्णपणे अद्वयाची अनुभूती आहे. दृश्य जगामध्ये जे जे दिसत आहे ते त्या एका हरितत्वाचं प्रगटन आहे. धागा काश्मीर शैव मताचा आहे. आणि आता मी जे म्हटलं मगाशी की एकीकडनं सोपानदेवांचं अनुबंध ज्ञानदेवांशी आहे, कारण थेट बंधू आहेत, आणि दुसरीकडनं विचारांच्या बाबतीमध्ये तुकोबांशी आहे. मग तुकोबा म्हणजे हा संपूर्ण परंपरेशी. तुकोबांचा जो अभंग आहे, आत हरी बाहेर हरी, हरिने घर कोंडिले, हरिने कामा घातला चिरा वित्तवरा मुखविले. सोपानदेवांची ही हा जो चरण आहे, सोपान पादप अवघेची हरिरूप, हरिवीण स्वरूप नेघे चित्ते. की बाहेरचा आकार मला काही दिसत असला तरी त्याचं जे सारभूत तत्व आहे ते हरितत्व आहे, हेच फक्त मी बघतोय, हे माझं आकलन आहे. त्या हरिरूपाखेरीज दुसरं मी काहीही बघत नाहीये किंवा मला दिसत नाही. तुकोबांचा एक अभंग आहे. महाराज असं म्हणतात की ही अवस्था कशी आहे, आठव नाठव गेला भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग, दिसे तया आपपरावे सारिखे, तुका म्हणे सुखे गोविंदाच्या. सोपानदेव जेव्हा म्हणतात की हरिसुख वेशे नाचोत सर्वदा, दिसे तया आपपरावे सारखे, तुका म्हणे सुखे गोविंदाच्या, दोघं एकाच अनुभूतीच्या पातळीवरती आहे. हे जे दर्शन आहे, ही जगाकडे बघण्याची जी दृष्टी आहे, हा दाप संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा थेट पडसाद सोपानदेवांच्या अनुभूतीवर आहे. त्याच्यामुळे होतं काय, सोपानदेवांचा दुसरा अभंग आहे बघा. हे अभंग अत्यंत महत्वाचा आहे. शब्द लक्षात घ्या. सोपानदेव म्हणतात, सर्व घटी रूप समसारिखे आहे, सर्वत्र समता आहे. कुठलाही आकार असला तरी आतलं तत्व समत्वाने सर्व व्यापक आहे. म्हणून या ते सोय आम्हा भक्ता. आता बघा, आपण जर बारकाईने बघितलं तर ज्ञानदेवांच्या एका ओवीचा थेट पडसाद येथे ऐकू येतो. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. की सर्वत्र एकच तत्व भरलेलं आहे, याची अनुभूती ज्याला आली तो भक्तही आहे, त्यालाच ज्ञानीही म्हणावं. आपण जे फरक करतो की ज्ञानी वेगळा आणि भक्त वेगळा, आणि कुठेतरी आपण एक वेगळं समजून अशी जपलेली आहे की ज्ञानी श्रेष्ठ आहे आणि भक्त भोळा बाबळा आहे. ज्ञानदेव ती गैरसमज दूर करतात. तोची भक्ता माझी राहू आणि ज्ञानी या तोची. कुणाला? सर्वत्र एकच तत्वाचं आविष्करण आहे, हे ज्याला अनुभूतीला आलं तो. आता सोपान काकांचे शब्द बघा ना, सर्व गती रूप समसारिखे आहे, म्हणून या ते सोय आम्हा भक्ता. आता मला सांगा, सर्व घटी रूप समसारिखे आहे. बाहेरचा आकार कुठलाही असला, तो स्त्री असो, पुरुष असो, श्रेष्ठ वर्णीय असो, कनिष्ठ वर्णीय असो, उच्च जातीचा असो, निम्न जातीचा असो, तो अगदी माणूस नाही, जनावर नाही, पशु पक्षी पाषाण काही असलं तरी ते एकाच तत्वाचं आविष्करण आहे, हे जाणणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. सोपान काका म्हणतात, तेची सोया आम्हा भक्ता. ज्ञानी आणि भक्त एकाच अधिष्ठानावरती आहे. चरण लक्षात घ्या. सोपान काकाचं म्हणतात, निर्गुणी सगुण गुणा माझी गुण, जनतू संपूर्ण दिससी आम. जगामधले दिसणारी प्रत्येक व्यक्ती बघा. ज्ञानदेवांची पुन्हा ओवी आठवा, जे जे भेटे भूत ते ते मानवी भगवंत, हा भक्तियोगू निश्चित दान माझा. सोपान काका म्हणतायत, जन तू संपूर्ण दिससी आम. तू जगामध्ये जिकडे तिकडे मी जेव्हा बघतो तेव्हा प्रत्येक माणूस हरी हे तुझं रूप आहे. पुढचं चरण अत्यंत महत्वाचं आहे.
तेची रूप रूपस दाविसी प्रकाश पंढरी निवास होऊनी ठासी. तू जगद रूपाने जनरूपाने नटलेला तू जो आहेस तेची रूप रूपस दाविसी प्रकाश पंढरी निवास होऊनी ठासी. पुन्हा मी आपल्याला उदाहरण देतो. ज्ञानदेवांचे 2 अभंग बघा. ज्ञानदेव असं म्हणतात, तो जो प्रख्यात अभंग आहे ज्ञानदेवांचा, माझे जीवेची आवडी पंढरपुराने नगुरी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी विधिले, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूपमनी आनंद साठवे, बाप रखुमा देवी वरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दावी एली खूण. हा शेवटचा चरण. आणि आमच्या भूपायांमध्ये आम्ही जो ज्ञानदेवांचा अभंग म्हणतो, योगी आ दुर्लभ तो म्या पाही देखिला साधणी, पाहता पाहता मना न पुरे बोधणी, देखिला देखिला माये देवांचा देव, फिटला संदेहो निमाले दुजेपण. शेवटचं चरण असं आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण बाणली कैसी, बाप रखुमा देवी वरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दावी एली खूण, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण बाणली कैसी. एकच तत्व जनरूपाने व्यापक आहे आणि तेच तत्व एकदेशी होऊन विटेवरती उभा आहे. ही खूण आहे. एक व्यापक आहे, एक सीमित आहे, एक सर्व चल आहे, दुसरं अचल आहे. एक शांत आहे, विटेवरती आहे, ते बाकीचं अनंत आहे, पण तत्व एकच आहे. ज्ञानदेव म्हणतात ही खूण. विठ्ठला तुझ्याकडे जेव्हा मी बघतो तेव्हा मला असं जाणवतं की तू जो विटेवरती उभा आहेस ना, तोच तू विश्वरूपाने प्रगटलेला आहे. काका बरोबर ते म्हणतायत, जन तू संपूर्ण दिसशी आम्हा, तेची रूप रूपस दाविसी प्रकाश पंढरी निवास होऊनी ठासी. एकच अनुभव. हा संपूर्ण जो भाग आहे की या चारही भावंडांच्या विचारविश्वामध्ये आणि पर्यायाने ज्याला आम्ही वारकरी दृष्टी म्हणतो किंवा वारकरी तत्वज्ञान म्हणतो, त्या वारकरी दृष्टीवरती पर्यायाने वारकरी तत्वज्ञानावरती हा जो शैवागमाचा पर्यायाने अद्वय दर्शनाचा जो ठसा आहे, त्याचे अनंत कवरसे आपल्याला सोपानदेवांच्या अभंगाच्या मध्ये सापडतात. म्हणून अभंग किती आहेत हा माझ्या दृष्टीने इथे गौण मुद्दा ठरतो. आणि 52 अभंग तर आम्ही काय करणार, ते सापडतील पुढे करायचे असतील तर. पण जे अभंग आहेत ते अभंग पूर्णपणे ती जी परंपरेने ना आदिगुरु शंकरा लागो आणि शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो आमते, हा जो आदिनाथ उमा बीज प्रकटले बछंदाला झाले सहस्थिती, तिथे ते जे शांभवाद्वयाचं तत्वज्ञान प्रगट झालं सोपानदेवांच्या अभंगामध्ये प्रचिती येते. तिथे अनेक ठिकाणी हा जो आपण अभंग म्हणतात सोपानदेवांचा आणखी एक फार गोड अभंग आहे. सोपानदेव असं म्हणतात की निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे काय माझी अवस्था झाली. शब्द बघा ना, आत्मरूप सखा आत्मपणे चोख, निर्गुणीचे चोख सगुणी झाले. चोख म्हणजे शुद्ध. पुन्हा आपले जे पारंपरिक घोळ असतात की निर्गुण भक्ती श्रेष्ठ का सगुण भक्ती श्रेष्ठ, मग त्याच्यामध्ये आधीच पुन्हा वर्गवारी करतो की जो योगी असतो, ज्ञानी असतो, त्याला सूक्ष्म निर्गुण सूक्ष्म आहे ते त्याला कळतं. जो भोळा बावळा भक्त आहे त्याला सगुणाची पूजा सोपी. म्हणजे कुठेतरी अखंड आमच्या मनामध्ये तरतम भाव हा ठासून बसलेला आहे. काका स्पष्टपणे सांगतात सोपानदेव, निर्गुणीचे चोख सगुणी झाले. एकच सोनं आहे. मला चोख हा शब्द आम्ही सोन्याच्या भाषेमध्ये किंवा सोन्या संदर्भामध्ये वापरतो. सोन्याची लढ केली काय आणि सोन्याचा अलंकार केला काय, दोन्ही चोख सोनच आहे. ज्ञानदेवांची साक्ष आहे.
सोने सोनेपणा उणे येता न झाले लेणे. ज्ञानदेव असं म्हणतात, सोन्याच्या लढीचं अलंकारामध्ये रूपांतर केलं म्हणून त्याचं सोने पण लयाला जात नाही. तसं सोपानदेव तोच अनुभव सांगतात की निर्गुणाचं चोख जे निर्गुण निराकार आहे, निरवयव आहे आणि म्हणून जे कोणत्याही प्रकारच्या शब्दामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये मावत नाही किंवा त्याच्या आटोक्यात येत नाही, ते सावयव होऊन, सोपाधिक होऊन जेव्हा प्रगट्य, त्याला आम्ही सगुण म्हणतो. पण निर्गुणी चोख जे निर्गुणाचे जे सगळे गुण आहेत, ते गुण तसेच आहे. निर्गुणीचे चोख सगुणी झाले. रूप अरूप रूपा माझी सर्व रूपे भावाभाव नाठवती. बघा तो कोणता शब्द आहे, आठव नाठव गेला भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. ही जी अधिकार संपन्नता आहे सोपानदेवांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये. म्हणून हे या अभंगांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानदेवांची जी संपूर्ण, म्हणजे ज्ञानदेवांची म्हणण्यापेक्षा पुन्हा मी म्हणतो की ज्ञानदेवांनी जे तत्वदर्शन पूर्णपणे इथे प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या संपूर्ण विचार विश्वाच्या माध्यमातून आणि 3 ग्रंथांच्या माध्यमातून सोपानदेवांनी तीच अनुभूती त्यांची, जे शंभवाद्वय सोपानदेवांच्या अनुभूतीला आलेलं आहे, ते त्यांच्या या अभंगामध्ये शब्दकलेमध्ये प्रतीत झालेलं आहे. की हे कसं आहे तर बुडाले सगुण नाही मी तू पण अंतरीची खूण मावळली. एक अवस्था अशी येते की ते सगुणही नाही आणि निर्गुण नाही, गुणातीत आहे. ज्ञानदेवांचा अभंग आहे बघा, पाचा सहित लयातीत झाली. अत्यंत ज्ञानदेवांचा गोड अभंग आहे. प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपासी वो ठाईचाची काळा. हा जो अभंग ज्ञानदेवांचा, पाचा सहित लयातीत झाली येऊ. पंचमहाभूतांच्या माध्यमातून जे तत्व प्रगट होतं, जे सगुण होतं, ते लयातीत झालं म्हणजे गुणातीत झालं. या दोन्ही अवस्थांच्या मध्ये त्याची ओळख ही ज्याच्या ठिकाणी स्थिर आहे, सोपानदेव त्या अवस्थेमध्ये. सोपानदेव म्हणून म्हणतात की बुडाले सगुण नाही मी तू पण अंतरीची खूण मावळली. एक अशी अवस्था आहे की जी अवस्था गुणातीत आहे. हे जे निखळ अस्तित्व आहे, ज्ञानदेव ह्याला अमृतानुभवामध्ये असतची असं म्हणतात की ह्या अस्तित्वाला नामरूप देता येत नाही, त्याचं वेगळं अस्तित्व, पृथक अस्तित्व दाखवता येत नाही, ते केवळ असतं. सोपानदेव त्या भूमिकेमध्ये स्थिर आहे. ही कुणामुळे झाली अवस्था? सोपानदेवांचा जो अभंग आहे की दुजेपणे ठाव द्वैत ते फेडिले, अद्वैती बिंबले तेजोमय, तेजाकार दिशा बिंबी बिंबी एक, निवृत्तीने चोख दाखविले. सद्गुरूचा प्रकाश म्हणजे प्रसादाची ही जी अंतिम खूण आहे, काय ती परिस्थिती कशी आहे का ती माझ्यावर सद्गुरू कृपा झाली. एक लक्षात घ्या, सोपानदेव इथे आपल्याला एका अर्थाने ज्याला आपण शलाका परीक्षा म्हणतो, ती शलाका परीक्षा आपल्या हातात देतात. आपण सगळे म्हणतो की हो मी गुरु कृपांकित आहे, मी अनुग्रह घेतलाय, मी अमुक एका परंपरेचा आहे, पण मी अनुग्रहित आहे. याची खूण काय? सोपानदेवांनी खूण इथे प्रकट केलेली आहे की दुजेपणी ठाव द्वैत ते फेडिले, अद्वैती बिंबले तेजोमय, तेजाकार दिशा बिंबी बिंब एक, निवृत्तीने चोख दाखविले. हा गुरुकृपा कशाला म्हणायची आणि गुरुकृपा झाली याचा पुरावा काय? पुरावा सोपानदेव सांगतात. सोपानदेवांना काका का म्हणायचं हे इतक्या स्पष्टपणे सोपानदेव सांगतात की हे झालंय का बिंबी बिंब एक. जसं ज्ञानदेवांनी अमृतानुभवामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही आरशासमोर उभं राहतो म्हणून आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. आपण जर आरशासमोर हल्लो तर प्रतिबिंब पण नाहीसं होतं. तसं अंतरीची खूण मावळली की मी म्हणून कोणीतरी वेगळा जोपर्यंत आहे तोपर्यंत तूची भावना आहे. एकदा मीचा विलय झाला की तूही आपोआप निघून जातो. ही अवस्था कुणामुळे झाली? निवृत्तीने चोख दाबिले. कारण काय? कारण सोपानदेव असं म्हणतात की आमची ही संपूर्ण दृष्टीच वेगळी आहे. आम्ही नेणो माया नेणो ते काया,
ब्रह्मलवलाया आम्हा माझी, मी तू गेले ब्रह्मी, मन गेले पूर्णी, वासना तेजनी ब्रह्म झाली, जीव शिव भाव आपणची देव, केला अनुभव गुरुमुखे. हा पूर्णपणे अद्वैताचा सिद्धांत आहे. ही जी भूमिका आहे, जीव शिव भाव आपणची देव, एक लक्षात घ्या. संपूर्ण शांभवाद्वयाचं जे सांगणं आहे की एकच तत्व अनेक रूपांनी दटलेलं आहे आणि त्याच्या इच्छेने ते प्रगट झालेलं आहे. कुठला आकार का घ्यायचा, किती वेळ घ्यायचा, कुठल्या अवस्थेत घ्यायचा, ज्ञानदेव असं म्हणतात की हे तत्व पूर्णपणे निरालंब आहे, स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे, स्वयंपूर्ण आहे आणि स्वयंसिद्ध आहे. सोपानदेवांच्या अभंगामध्ये की सोपानदेव बरोबर आपली अवस्था तीच सांगतात. नामदेवरायांच्या मुलाने नारायण महाराज जे नामदेवरायांचे चिरंजीव आहेत, त्यांनी ज्ञानदेवांचं वर्णन केलेलं आहे की ज्ञानदेव म्हणता वाया गेली समूळ विलया, संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली विनती. हा जो नारायण महाराजांनी म्हणजे नामदेवरायांच्या चिरंजीवांनी ज्ञानोबारायांचं जे वर्णन केलेलं आहे, याच्यामध्ये ज्ञानदेव म्हणता वाया गेली समूळ विलया, इथे एक अत्यंत मोठं वैचारिक स्थित्यंतर किंवा दर्शनात्मक परिवर्तन किंवा दर्शनात्मक बदल नामदेवरायांच्या सुपुत्रांनी निर्देशित केलेला आहे की संपूर्ण ज्ञानदेवांची जी तत्वज्ञानात्मक परंपरा आहे, तिथे माया नावाच्या पदार्थाला स्थानच नाहीये. गेली समूळ विलयावे, तिला जागच नाहीये. कुठेही त्या विचार विश्वामध्ये माया हा आणि माया या पदाने किंवा माया या संज्ञेने जे अस्तित्व वेदांतामध्ये सूचित होतं की जी आहे म्हणावी तर सत्य नाही आणि नाही म्हणावी तर भासमान होते, अशी जी अवस्था आहे पदार्थाची किंवा अस्तित्वाची, तिला माया म्हणावं, की जी अनिर्वचनीय आहे, अशी तिची अनेक जी रूप आहेत. त्या तत्वाला ते तत्व अप्रस्तुत आहे, इररिलेव्हंट आहे. हे जे नामदेवांचे सुपुत्र सांगतात, सोपानदेवांचा अनुभव नेमका तोच आहे. आम्ही नेणो माया नेणो ते काया, ब्रह्मलवलाया आम्हा माझी, जीव शिव भाव आपणची देव, केला अनुभव गुरु. पुन्हा इथे गुरुकृपेची प्रचिती आहे. कशाला म्हणायचं गुरुकृपा? जी ज्ञानदेवांची पुन्हा आपण मगाशी जो अभंग बघितला, अनंत रूपे अनंत वेशी देखील ज्ञात्यास, एकपणे नव्हे सुसास, म्हणून गुरु शिष्याचे करुणी मीस, पाहणे आपुलीचं वास पाहत असे, हे ज्ञानदेवांचे बोलणं. किंवा जीवाशिवाचे भातुके, केले क्रीडा या कौतुके, कैची येथे लोके हा भास अनित्य, हे तुकोबारायांचं दर्शन आणि सोपानदेवांची अनुभूती समसमान आहे. पूर्णपणे अद्वयाचा जो धागा आहे तो या चारही भावनांच्या मध्ये अतिशय प्रकर्षाने आपल्याला जो दिसतो तो सोपानदेवांच्या अभंगांच्या मध्ये दिसतो. त्या सोपानदेवांच्या विचार विश्वाचं वैशिष्ट्य हे आहे. आणि म्हणून हा जो सोपानदेवांचा अभंग आहे जो अत्यंत वेगळा आहे. अपरूप हरी आपणची देव, आपणची भाव सर्व झाला, सर्व हरी हरी बाह्य अभ्यंतरी, एक चराचरी आत्माराम, सर्व काल सम नाही तेथे विषम, आपणची राम एक ज्योती, सोपान तिष्ठत रामनामी लीन, मन तेथे मौन्य एक पडे. हा अत्यंत महत्वाचा अभंग आहे सोपानदेवांचा, की ज्याच्यामध्ये पूर्ण अद्वयाची जीवनदृष्टी आणि अद्वयाची अनुभूती ठासून भरलेली आहे. अपरूपहारी आपणची देव, आपणची भाव सर्व झाला. सोपानदेव म्हणतात अपरूपहारी आपणची देव. या विश्वाचं अधिष्ठान असताना ते जे शिवतत्व आहे, तर नाव तुम्ही काही द्या, शिव नाव द्या, विष्णू द्या, ब्रह्म द्या, काही नाव द्या, ते कसं आहे, ते आपणची देव, ते तत्व आपणची म्हणजे त्याच्या इच्छेनुसार अपरूप हरी, त्याला वाटेल ते रूप घेऊन ते प्रगट होतं. अपरूप हरी आपणची देव, आपणची भाव सर्व झाला. तो जेव्हा देवरूपाने प्रगट होतो तेव्हा तेच तत्व भक्त रूपाने सुद्धा प्रगट होतं. आणि देव आणि भक्त यांच्यामधला जो भावमधुर संबंध आहे तो भाव म्हणजे सुद्धा पुन्हा त्याच तत्वाचा आविष्करण असतो.
हे पूर्णपणे इतकं एकवट अद्वयाचं दर्शन हे सोपानदेवांच्या अनुभूतीचं वैशिष्ट्य आहे. ही भूमिका सगळ्यांनी मानली बरं का. तुकोबा सुद्धा अभंगामध्ये एके ठिकाणी म्हणतात, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, तू मज माझी देवा घेसी माझ्या अंगी सेवा. म्हणजे एकच तत्व भक्त आणि देव या दोन रूपांनी नटलाय आणि त्याच्यामधला जो नात्यातला गोड मध्ये माधुर्य आहे ते अनुभवण्यासाठी ते तत्व दोन रूपांनी आविष्काराने नटून आपली आपण अनुभूती दुसऱ्या अस्तित्वाच्या माध्यमातून घेत आहे. हा भावमधुर संबंध हा जो शांभवाद्वयाचा पाया आहे त्याच्या पलीकडे किंवा त्याचं परिणत रूप सोपानदेव दाखवत आहे की आपण उपहारी आपणची देव आपणची भाव सर्व झाला. एकमात्र असणार ते तत्व देव आणि भक्त या नात्यामधली माधुर्य अनुभवण्यासाठी त्याला पाहिजे ते रूप घेऊन पाहिजे तेव्हा ते प्रगट झालं. आणि केवळ एवढंच नाही, भक्त आणि देव यांच्या नात्यामधला जो संबंध आहे, जो गोडवा आहे, जे माधुर्य आहे, ज्याला आम्ही भाव म्हणतो, अवस्था म्हणतो, ती अवस्था सुद्धा तोच आहे. सर्व हरिहरी बाह्य अभ्यंतरी एक चराचरी आत्माराम. ज्ञानदेवांच्या हरिपाठामधली ओबी आठवा. सर्वागती राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रदृष्टी, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा गणू. अभ्यंतर हा जो शब्द आहे, आत आणि बाहेर. सर्व हरिहरी बाह्य अभ्यंतरी एक चराचरी आत्माराम. हे जे एकत्व आहे, नाथांनी हे एकत्व एकनाथी भागवतामध्ये गणपती बाप्पाला उद्देशून वापरलेलं आहे. नमन श्री एकदंता एकपणे तुची आता, एकी दाविसी अनेकता परी एकात्मतानं मोरे. हे जे दर्शन आहे सोपान काका तीच अनुभूती म्हणतात. सर्व हरिहरी बाह्य अभ्यंतरी एक चराचरी आत्माराम. एकच तत्व आहे, चराचरामध्ये व्यापक आहे. आणि ते कसं आहे पुन्हा, सर्वाभूती सम नाही तेथे विषम, आपणची राम एक ज्योती. सर्व काल सम नाही तेथे विषम, आपणची राम सर्व ज्योती. समत्व हा जो या तत्वाचा गुण आहे. मला एक काय मस्त वाटतं की आमच्या भारतीय घटनेमध्ये समतेचा जो मुद्दा आहे हा आमच्या पारंपरिक आणि विशेषतः संतप्रणीत जीवनदृष्टीचा पाया आहे. ती समता आम्ही या परंपरेकडनं शिकतो का आणि शिकून व्यवहारामध्ये वापरतो का हा वेगळा मुद्दा आहे. कारण कायम आपल्या व्यवहारात आपली ती म्हणजे सिद्धांत आणि व्यवहार याच्यामध्ये ती तफावत राहिलेलीच आहे. पण मुळात या विश्वामध्ये समत्व आहे, कारण एकच तत्व आविष्कारलेला आहे. हा जो जाणीवेचा अंश आहे हा या परंपरेमधनं उगम पावलेला आहे. सर्व काळ सम नाही तेथे विषम, आपणची राम सर्व ज्योती. हे जे काका सांगतायत, सोपानदेव सांगतायत, आणि सगळ्यात शेवटचं ते चरण आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. सोपान तिष्ठत रामनामी लीन, मन तेथे मौन्य एकपणे. हे याचा हे अत्यंत हा ताकदवान चरण आहे बरं का. इथे सोपानदेव स्वतःची अवस्था पण सांगतायत आणि भागवत धर्माला जे संतत्व अभिप्रेत आहे त्या संतत्वाचा संबंध त्याच्या जगामधल्या कर्तव्याशी जोडलेला आहे, त्याचं सूचनही करत. सोपान तिष्ठत रामनामी लीन, मन तेथे मौन्य एकपणे. सोपानदेव स्वतःची अवस्था उत्तरार्धात सांगतात की मी आता अशा अवस्थेमध्ये आहे की माझं मन सुद्धा मौनावलेलं आहे. मन तेथे मौन्य. मौन्य म्हणजे मौन धारण केलेलं. माझं मन कसं आहे आता, पूर्णपणे निवांत झालेलं आहे. मनामध्ये आता विचाराच्या भावनेतनं सुद्धा कुठेही प्रगतीकरण नाही. आपण बोलतो मौन, आपण बोलतो म्हणजे काय करतो, मनामध्ये आलेल्या विचारांचं प्रगतीकरण करतो. पण मुळात जो विचार मनामध्ये अव्यक्त असतो तो वाचेच्या माध्यमातून प्रगट होतो. म्हणून आम्ही
म्हणतो की मी आता बोलत नाही म्हणजे काय करतोय, मी मौन धारण केलाय. पण याचा अर्थ असा होतो, आपण जर खोलपणे सोपान देवांना समोर ठेवून जर बघितलं आणि मन तेथे मौन एकपणे हा जर शब्द लक्षात घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की केवळ मी वाचेने बोलत नाहीये म्हणून मी मौन आहे असं म्हणणं हे सोपान काकांना मान्य नाही. मन निर्विचार होणं याचा अर्थ मनाने मौन धारण करणं. हे अवघड असं नाही सांगत पण कमी, म्हणजे हे अशक्य नाहीये. लोकमान्य टिळक जेव्हा मंडालेमध्ये होते तेव्हा त्यांना तिथे स्वयंपाकी जो होता, त्यांना स्वयंपाक करून रोज टिळकांना वाढणारा, त्या स्वयंपाक्याची एक आठवण, कुलकर्णी त्यांचं आडनाव होतं, त्याने एक आठवण सांगितलेली. त्याने आठवण अशी सांगितलेली आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गीता रहस्याची निर्मिती ही मंडालेवर झालेली आहे. कुलकर्णीने असं लिहिलेलं आहे त्या स्वयंपाक्याने की त्याने असं बघितलं की मी बराच वेळा असं बघितलं की दिवसभर टिळकांना घरातले लोक दादा म्हणायचे लोकमान्यांना. कुलकर्णींनी तोच संबोधन टिळकांच्या बाबतीत वापरलेलं आहे आणि आठवणीमध्ये त्याने असं लिहिलेलं आहे की दादा दिवसभर काहीतरी लिहायचे. बऱ्याच वेळा ते एकटेच त्यांच्या कोठडीमध्ये तासन तास खुर्चीवर निवांत बसलेले असायचे आणि ते इतके निवांत बसलेले असायचे की कोठडीमध्ये वावरणाऱ्या चिमण्या काही वेळा त्यांच्या अंगा खांद्यावर चढून चिवचिवाट करायच्या, पण तरी सुद्धा टिळकांची तंद्री भंग पावायची नाही. ही त्या कुलकर्णीने त्याची आठवण लिहून ठेवलेली आहे. हा धागा अनुलक्षून टिळक पुढे आल्यानंतर त्यांचा जो भाचा होता धोंडोपंत विद्वांस त्याचं नाव, त्याने टिळकांना एकदा विचारलं की दादा तुम्ही मंडालेमध्ये काय करायचं, तुमचं लेखन बिखन चाललं होतं पण तुम्ही नेमकं तिथे काय केलं त्या एकांतामध्ये. टिळकांनी जे उत्तर दिलंय ते नमूद आहे. टिळकांच्या ज्या आठवणी सवी बापटांनी संग्रहित केलेल्या आहेत त्याच्यात माझ्या आठवणीप्रमाणे ही आठवण नमूद आहे. टिळकांनी असं सांगितलेलं आहे की मंडालेमध्ये तासन तास मी मन निर्विचार करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं जाणवतं की मी त्या प्रयोगामध्ये बऱ्याच अंशी यशस्वी झालो. कारण मला आता असं लक्षात येतं की तासन तास मन निर्विचार करून त्या अवस्थेमध्ये मी राहत असे, त्याची मी तशी साधना किंवा तपस्या मंडालेमध्ये केली. सोपानदेव जे म्हणतात मन तेथे मौन्य एकपणे, त्याचा अर्थ तो आहे की मनामध्ये विचार सुद्धा नाहीये, विचाराचं तरंग सुद्धा उमटलेला नाहीये. तो विचाराचा तरंग वाणीच्या द्वारे प्रगट होणं ही फार पुढची गोष्ट आहे. सोपानदेव म्हणतात मी त्या अवस्थेमध्ये आहे. ही अवस्था कशी आहे, निवृत्तीनाथांनी एका अभंगामध्ये वर्णन असं केलेलं आहे किंवा कदाचित तो अभंग ज्ञानदेवांचाही असेल. निवृत्ती तडाग निवांत सम्यक, असं ज्ञानदेवांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. तडाग म्हणजे तलाव, निवृत्ती तडाग निवांत सम्यक, काठोकाठ भरलेला तलाव आहे. पण तो कसा आहे, सम्यक आहे, संपूर्ण आहे, पूर्ण आहे. तिथे कुठलीही कमतरता नाहीये, तो परिपूर्ण आहे. पण कसा आहे, निवांत आहे. काठोकाठ भरलेल्या त्या तलावाच्या तरंगावर एक सुद्धा लाट तर सोडून द्या, साधी लहर सुद्धा उमटलेली नाहीये, इतका तो निवांत आहे. ती निवांत अवस्था सोपानदेवांना येथे अभिप्रेत आहे. मन तेथे मौन्य एकपणे, मन माझं मौन्य पावलेलं आहे, मनाने मौन धारण केलेलं आहे. याचा अर्थ आता ते पूर्णपणे विचाररहित अवस्थेमध्ये आहे. माझ्या व्यक्तिगत पातळीवरती मी असा आहे, पण तोच सोपानदेव म्हणतात मी कसा आहे, सोपान तिष्ठत रामनामी लीन. हे अत्यंत संपूर्ण भागवत धर्माला अभिप्रेत असणारं जे संतत्व आहे आणि त्यातलं जे लोकाभिमुखपण आहे ते सोपानदेवांनी इथे एका शब्दामध्ये मांडलेलं आहे. सोपान तिष्ठत रामनामी लीन, मन तेथे मौन्य एकपणे. रामनामामध्ये मी लीन म्हणजे मग्न झाल्यामुळे माझं मन मौन्यावस्थेला गेलेलं आहे, मन निर्विचार झालेलं आहे. असं असून सुद्धा मी देहावरती जाणीवेवरती अजूनही तिष्ठत आहे का, लोकांना सांगण्यासाठी. ज्ञानदेव जे म्हणतात मागील या जन्मा मुक्त झालो, मला आता करायचं काहीही नाहीये.
मार्गी अंधा सरिसा पुढे रेखनाही चाले दैसा अज्ञाना प्रगटावा धर्मुतैसा चरोनी हे ऐसे असे व्हावे म्हणून कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती. सोपानदेव म्हणतात मला आता काहीही मिळवायचं करायचं उरलेलं नाही. मी पूर्णपणे विचाररहित अवस्थेमध्ये तरी सुद्धा जाणीवेचा उपादेचा अंश मी अंगाला चिकटवून घेतलाय. मी ते तिष्ठत उभा आहे का जगाला योग्य मार्गावरती चालतं ठेवण्यासाठी. संत या पदाला जो भागवत धर्माला पोचलेली जी विभूती आहे जी भागवत धर्माला अपेक्षित आहे तिला स्वतः करता काही नकोय. ती फक्त तुकोबा म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी किंवा येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. सोपानदेव म्हणतात केवळ त्याच भूमिकेमधनं मी सोपान नावाची ही कुडी आणि जाणीव जागृत ठेवलेली आहे. सोपान तिष्ठत हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे की मी त्या देहातीत गुणातीत अवस्थेमध्ये जाण्यासाठी केव्हाचा उत्सुक आहे. केवळ जगासाठी मी तिष्ठत उभा आहे. मी वाट बघतो. सोपानदेवांचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व म्हणून एकीकडनं शांभावादयाचं तत्वदर्शन आणि दुसरीकडनं भागवत धर्माकडनं आलेली संत या विभूतीची जी संपूर्ण गुणवैशिष्ट्ये आहेत यांचा समसमान संयोग म्हणजे सोपानदेवांचं जीवन आहे. आणि ते जीवन आणि ती सोपानदेवांची विचारसृष्टी ते सोपानदेवांची आंतरिक अवस्था त्यांच्या अभंगांच्या मध्ये पुरेपूर व्यक्त झालेली आहे. म्हणून भागवत धर्मामध्ये आमच्या संप्रदायामध्ये काका म्हटल्यानंतर जे दोन आम्हाला व्यक्तिमत्व आढळतात हे दोघंही असेच अनुभव संपन्न आहेत. जसे गोरोबा काका आहेत तसे सोपानदेव आहेत. आणि म्हणून वयाने लहान असून सुद्धा ज्ञानदेवांसारख्या बाप व्यक्तीचं असणारं रक्ताचं नातं ते एक अनुबंध काका या उद्बोधनामध्ये सूचित होतो. आणि दुसरं काकांचं परमार्थातलं जे ज्येष्ठत्व आहे पूर्णपणे एकीकडनं मी म्हटल्याप्रमाणे अद्वयाचं अधिष्ठान आणि भागवत धर्माला अभिप्रेत असणारं संतत्व या दोन्हीचा समसमा संयोग असल्यामुळे ती जी त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला जी ज्येष्ठता प्राप्त झालेली आहे त्या ज्येष्ठतेमुळे आम्ही सगळे आमचे सांप्रदायिक किंवा एकूणच जगामध्ये सोपानदेवांना आम्ही सोपान काका म्हणतो. त्या सोपानदेवांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचं समाधी वर्ष जे आहे ते वर्ष या येत्या मार्गशीर्ष मध्य त्रयोदशीला जे आपण साजरं करणार आहोत ते करत असताना सोपानदेवांच्या संपूर्ण ठायी बसणारी ही जी अधिकार संपन्नता आहे आणि त्यातून त्यांना काका हे जे अभिधान लाभलेलं आहे त्या अधिकार संपन्नतेची जाणीव मनामध्ये ठेवून त्यांच्या चरणी नतमस्तक होणं लीन होणं आणि ही अधिकार संपन्नता आम्हाला सतत मार्गदर्शक ठरवू अशी प्रार्थना त्यांना करणं म्हणजे एका अर्थाने सोपानदेवांच्या सोपान काकांच्या सप्तशतकोत्तर संजीवन समाधीच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचं एका अर्थाने जागरण घडणं असं होईल. धन्यवाद.